नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर 70 वयातही शरीर लोखंडासारखा मजबूत पाहिजे असेल तर दररोज सकाळी हा एक उपाय नक्की करा. वय वाढतंय तसं शरीरातील ऊर्जाशक्ती, हाडांची ताकद आणि स्नायूंची लवचिकता हळूहळू कमी होत जाते. 50 वर्षानंतर हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण घटू लागते. स्नायूंना पुरेसं पोषण मिळत नाही. सांधे आखडतात आणि शरीर थकलेलं, अशक्त वाटू लागतं. पण आयुर्वेद सांगतो, जर आपण दररोज सकाळी केवळ एक साधा उपाय केला तर 70 वर्षाचं वय सुद्धा तुम्हाला थकवू शकणार नाही. हा उपाय शरीराला लोखंडासारखा मजबूत ठेवतो, हाडांची झीज थांबवतो आणि आयुष्यभर उत्साही ऊर्जा टिकवून ठेवतो. चला पाहूया तो उपाय आणि त्यामागचं आयुर्वेदिक रहस्य. 1. दररोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी, चिमूटभर हळद आणि 1 चमचा तूप याचं सेवन करा. हा उपाय साधा असला तरी त्याचे परिणाम विलक्षण आहेत. दररोज सकाळी उठल्यावर हात घासून आणि तोंड धुवून 1 ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात 1 चिमूटभर हळद आणि 1 चमचा शुद्ध गाईचं तूप, देशी तूप मिसळा आणि रिकाम्या पोटी प्या. हा उपाय शरीरात आतून जळजळ कमी करतो, सांधे मोकळे करतो आणि हाडांना पोषण देतो. याचं आयुर्वेदिक कारण पुढील प्रमाणे आहे. 2. आयुर्वेद सांगतो तूप म्हणजे शरीरासाठी अमृत. गायींच्या तुपाला आयुर्वेदात घृत अमृत असं म्हटलं आहे. त्यात ओमेगा 3 फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ए, डी, ई, के यासारखे घटक असतात, जे हाडाच्या आणि मेंदूच्या पेशींना पोषण देतात. 70 वर्षानंतर शरीरात वातदोष वाढतो, त्यामुळे सांधे दुखणे, कंबरदुखी, थकवा आणि झोपेचा त्रास निर्माण होतो. तूप हा वातशामक पदार्थ असल्याने तो हाडांना लवचिकता देतो, सांध्यातील ग्रीस टिकवून ठेवतो आणि पेशींना पोषण पुरवतो. 3. हळद, हाडं आणि सांधे याचा नैसर्गिक संरक्षण कवच. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं द्रव्य असतं, जे शरीरातील सूज, वेदना आणि जळजळ कमी करतं. वय वाढल्यानंतर हाडांमध्ये सूज आणि सांध्यांमध्ये जळजळ होणे ही सामान्य समस्या असते. हळद हे नैसर्गिक प्रतिजैविक औषध आहे, जे ही समस्या मुळातून दूर करते. दररोज सकाळी हळदीचं सेवन केल्याने हाडांची घनता वाढते आणि सांध्यांमध्ये लवचिकता टिकून राहते. 4. गरम पाणी, शरीरातील विषारी घटक बाहेर काढणारा नैसर्गिक शुद्धीकारक. आयुर्वेदानुसार सकाळी कोमट पाणी पिणे हे शरीरातील विषारी घटक कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. वय वाढल्यावर पचनशक्ती मंदावते आणि शरीरात साचलेले विष द्रव्य हाडांवर आणि स्नायूंवर परिणाम करतात. गरम पाणी या विषारी घटकांना वितळवून शरीराबाहेर काढते, त्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडापर्यंत पोषक तत्व नीट पोचतात. 5. हा उपाय शरीरात घडवतो 5 प्रमुख बदल. 1. हाडाची मजबूती वाढते. तूप आणि हळद मिळून हाडांना नैसर्गिक कॅल्शियम मिळतं, हाड ठिसूळ होत नाहीत. 2. सांध्यांचा त्रास कमी होतो. हळद संयुक्त तुपाचं मिश्रण सांध्यातील वेदना आणि सूज कमी करतं. 3. रक्ताभिसरण सुधारतं. कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि संपूर्ण शरीरात प्राणशक्तीचा प्रवाह वाढतो. 4. त्वचा आणि केस निरोगी राहतात. तूप शरीरातील कोरडेपणा कमी करतं, त्यामुळे त्वचेला तजेला येतो आणि केस मजबूत होतात. 5. झोप आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारते. तुपातील फॅटी ॲसिड मेंदूतील पेशींना पोषण देतात, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि झोप दोन्ही चांगल्या राहतात. 6. हाडं आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाय. दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी निर्माण होतं, जे कॅल्शियमच्या शोषण्यासाठी आवश्यक आहे. दूध, दही, तीळ, बदाम, मूग आणि मेथी हे पदार्थ आहारात नियमित घ्या. साखर, कोल्ड ड्रिंक्स आणि पांढरी पीठ याचा वापर कमी करा. चालणे, योगासन आणि हलकं व्यायाम हे दररोज करा. दररोज रात्री पुरेशी झोप घ्या, कारण हाडांच्या पेशी रात्री पुनर्निर्मित होतात. 7. हा उपाय का करावा? 70 वर्षांनंतर
डॉक्टर सांगतात की शरीराच्या पेशी हळूहळू त्याची पुनर्निर्मिती क्षमता गमावतात. पण आयुर्वेद सांगतो, जर वात, पित्त आणि कफ याचा समतोल राखला तर वृद्धापकाळातही शरीर मजबूत राहू शकतं. हळद आणि तूप या दोन्ही पदार्थांनी वातशमन होतं. तर गरम पाण्यामुळे शरीर शुद्ध राहतो. त्यामुळे हा साधा उपाय वृद्धापकाळातही शरीराला नवचैतन्य देतो. 8. 70 वयानंतरही शरीर लोखंडासारखं मजबूत ठेवायचं असेल तर महागड्या औषधांची गरज नाही. फक्त दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या. प्लस हळद प्लस शुद्ध गाईचं तूप या मिश्रणाचा 1 ग्लास घ्या. हा उपाय शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत ऊर्जा पोहोचवतो, हाडं मजबूत करतो, मन शांत ठेवतो आणि वृद्धापकाळातही तारुण्याचा स्पर्श देतो. आयुर्वेद सांगतो, जीवनाची ताकद शरीरात नसते, ती असते योग्य आहारात आणि दिनचर्येत. म्हणून आजपासूनच हा उपाय आपल्या जीवनशैलीत सामावून घ्या आणि वृद्धापकाळातही तरुणाईचा धूस कायम ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.